सकाळी झटपट नाश्त्यासाठी, मुलांच्या झटपट टिफिनसाठी, दुपारी उरलेले खाण्यासाठी असं काही पौष्टिक झटपट बनवायचं असेल, तसे हे मस्त मऊ-मऊ लुसलुशीत पालक थेपला किंवा पालक पराठा नक्की करून बघा. अगदी 5-6 मिनिटांमध्ये तयार होतो. रात्री जरी तुम्ही पीठ भिजवून ठेवलं की सकाळी अगदी 2 ते 3 मिनिटात असे हे पराठे करून खाऊ शकता. मुलांच्या डब्याला जर दिलं तर मुलंसुद्धा आवडीने खातील. पालक घातल्यामुळे खूप जास्त पौष्टिक ठरतील. अगदी लहान मुलांपासून वयस्कर आजी-आजोबांपर्यंत सगळ्यांनाच खूप जास्त आवडेल. तर प्रत्येकाला आवडेल अशी रेसिपी आहे, शेवटपर्यंत बघा. जर आवडली तर लाईक करा. चला तर मग सुरुवात करूया. पालक थेपले बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा अगदी छोट्या-छोट्या आकाराची कोहळी आपण इथे थोडी देठांसहित एक मूठभर किंवा एक 10-12 पालकाची पानं घेतलीत. शक्यतो छोटी-छोटीच पानं घ्या. पालकाची पानं छोटी आणि कोवळी असल्यामुळे जास्त उग्र फ्लेवर किंवा तुरटसुद्धा लागत नाही. पालक निवडून घेतले की यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे, अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि 5 मिनिटं पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे. म्हणजे स्वच्छ पानं आपल्याला पराठ्यांसाठी तयार मिळतील. पालक 5 मिनिटं पाण्यामध्ये भिजत घातली की छान याला निथळून घ्यायचं आहे आणि छान बारीक आपल्याला हे चिरून घ्यायचं आहे. आता लहान मुलांसाठी जर हे पराठे तयार करताय तर अगदी बारीक चिरून पालक घ्यायची. पालक बारीक जर चिरून घेतली ना तर अगदी पिठामध्ये एकजीव होते, एकसंध होते आणि खाताना दाताखाली येत नाही. म्हणजे मुलांना सुद्धा कळणार नाही यामध्ये तुम्ही पालक वापरला. तसा हा संपूर्ण एक मूठभर आपण पालक बारीक चिरून घेतलेली आहे. चिरलेला पालक कपाने मोजाल तर साधारणतः 2 कप असावेत. आता ज्या कपने 2 कप पालक घेतलेला आहे, अगदी त्याच कपने बरोबर 1 कप चपातीसाठी खपली गव्हापासून तयार केलेलं मल्टीग्रेन आटा घेतलाय. आता या पिठामध्ये ना खपली गहू वापरले, सोयाबीन आहे, ओट्स आहे, वेगवेगळ्या सालांसकट डाळी आहे, कडधान्य आहे, असं सगळं घालून आपण हे पीठ तयार केलंय. म्हणजे मुलं जर तुमचे सगळ्या गोष्टी खात नसतील ना तर हे पीठ रोजच्या चपातीसाठी, पराठ्यांसाठी अगदी बेस्ट आहे. आपल्याकडे ना अर्धा किलो, 1 किलो, 5 किलो आणि 10 किलोच्या पॅकेटमध्ये हे पिठं उपलब्ध आहेत. तुम्हाला हवं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, फक्त हाय मेसेज करा. म्हणजे मसाल्यांची आणि पिठांची लिस्ट आणि फोटो बघायला मिळतील. पिठाबरोबरच चमचाभर आपण इथे डाळीचं पीठ घातलं आहे. बेसन पीठ, मूग डाळीचं जे कोणतं चालत असेल, जे घरामध्ये उपलब्ध असेल ते तुम्ही इथे वापरू शकता. या डाळीच्या पिठामुळे ना थोडेसे मऊ थेपले व्हायला मदत होतात. आता यामध्येच आपण 1 चमचाभर पांढरे तीळ घेतलेत. तुम्ही काळे तीळसुद्धा वापरू शकता. अगदी पाव चमचा आपण यामध्ये ओवा घेतलेला आहे. ओवा अन्न पचायला मदत करतं. अगदी अर्धा चमचा किंवा पाव चमचा आपण इथे बडीशोप घेणार आहोत. असेल तर घाला, नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकता. अर्धा चमचा धने जिरे पूड घेतली, अगदी पाव चमचा आपण इथे हळद घेतलेली आहे आणि अर्धा चमचा आपण इथे चिली फ्लेक्स घेतलाय. याऐवजी साठवणीचं लाल तिखट किंवा रोजच्या वापरातलं तिखट तुम्ही वापरू शकता. चवीपुरतं अगदी पाव चमचा मीठ घातलंय. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता. आता यामध्ये साधारणतः 1 चमचाभर आपण ना इथे आलं लसूण पेस्ट घेतली. तुम्ही किसून आलं लसूण घातलं तरी सुद्धा चालू शकेल, पण शक्यतो ताजंच आलं लसूण घाला. सगळ्यात शेवटी 2 चमचे आपण इथे कच्चं तेल घेतलंय. आता हे सगळे मसाले, सगळे जिन्नस पिठामध्ये छान आपल्याला कुस्करून मस्त एकजीव करून घ्यायचं आहे. असं केलं की पिठाच्या प्रत्येक कणाला हे सगळे फ्लेवर, सगळे मसाले चांगले लागले जातात आणि त्याने आपल्या पराठ्यांना चव छान येते. सगळ्यात शेवटी इथे आपण बारीक चिरून घेतलेला हा पालक घालणार आहोत आणि पालक घातल्यावर पुन्हा 1-2 मिनिटं चांगलं चोळून घेणार आहोत. पिठामध्ये पालक असं छान कुस्करून घेतलं ना तर पालकाच्या पराठ्यांना किंवा या थेपल्यांना रंग छान येतो. शिवाय चोळून घेतल्यामुळे पिठामध्ये पालकाचा लगदा झाल्यामुळे दाताखाली सुद्धा येत नाही आणि मुलांना सुद्धा कळत नाही यामध्ये आपण पालक वापरलाय. असं मिनिटभर आपण करून घेतल्यावर सगळ्यात शेवटी अगदी थोडं थोडं पाणी घालणार आहोत आणि जसं आपण चपातीचा कणकेचा गोळा मळतो ना, अगदी तसाच मळून घेणार आहोत. फार जास्त घट्ट नको किंवा फार जास्त सैलसर नको. कणकेच्या पिठाच्या गोळ्यासारखा आपण हा मळून घेतलेला आहे. इतकं पीठ मळण्यासाठी ना साधारणतः फक्त पाव कप पाणी वापरलेलं आहे. सगळ्यात शेवटी चमचाभर तेल किंवा तूप लावायचं आहे आणि पुन्हा एकसारखं छान मळून घेणार आहोत. आपण यामध्ये थोडंसं डाळीचं पीठ घातल्यामुळे पीठ थोडं चिकट होतं, म्हणून थोडासा तेलाचा हात लावायचा आहे. आता हे पीठ ना अजिबात आपल्याला भिजत वगैरे ठेवायचं नाही. जर तुम्हाला हे रात्री तुम्हाला तयारी करून ठेवायची असेल तर हे पीठ छान घट्ट, जितकं छान घट्ट मळता येतं तितकं घट्ट मळायचं, कारण सकाळी ना ते थोडंसं मऊसूत होतं. सकाळी थोडंसं रूम टेम्परेचर करायचं, नंतर तुम्ही असे थेपले करून मुलांना देऊ शकता किंवा नाश्त्यासाठी करू शकता. आपण लगेच ताजं मळून घेतलं, असे छान गोळे करून घेतलेले. आता जसे तुम्हाला थेपले लहान, मोठे, मध्यम आकाराचे आवडत असतील तसे गोळे करून घ्या. पण डब्यासाठी करत असाल ना तर थोडेसे मोठ्याने जाड ठेवा, म्हणजे मुलांचं व्यवस्थित पोट भरेल. आणि खूप जास्त पातळ न लाटता छान जाड लाटून घ्यायचं आहे, म्हणजे बराच वेळ ते छान मऊसूत राहतील.
एक गोळा घेतलेला आहे, थोडंसं मल्टीग्रेन आटा यावर भुरभुरलेला आहे आणि छान जाडसर आपण हे लाटून घेणार आहोत. जशी कणकेची पोळी आपण लाटतो ना, त्यापेक्षा थोडीशी जाड लाटायची आहे. आता बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का, मुलांना थोडंसं ट्रायंगल शेप किंवा चौकोनी शेपमध्ये आवडतं. जसं मुलांना तुमच्या आवडत असेल त्या पद्धतीने सुरीने चिरून किंवा असं हे लाटून तुम्ही त्रिकोण चौकोनी आकारांमध्ये मुलांना देऊ शकता. साध्यातले साधे पदार्थ, पौष्टिक पदार्थ मुलं जर खात नसेल तशा वेगवेगळ्या आकारात मुलांना दिलं ना, तर मुलं आवडीने खातात. तसे हे आपण सिम्पली आपले गोल चपातीप्रमाणे लाटून घेतलं आहे. असे सगळे पराठे तुम्ही एकावर एक लाटून जरी ठेवले ना, तरी अगदी काम सोपं होतं. तर इथे आपण आपल्या पालकाचा हा पराठा केला आहे. याऐवजी तुम्ही राजगिरा असतो किंवा मुळा असतो किंवा मेथीची भाजी असते, अगदी छान बारीक चिरून तुम्ही यामध्ये छान पराठे तयार करू शकता. म्हणजे वेगवेगळे पराठे मुलांना देऊ शकता. असे आपण सगळे पराठे छान लाटून घेणार आहोत. आणि आपल्या कुकिंग तिकीट मराठीच्या आपल्या मसाल्यांना किंवा आपल्या पिठांना तुम्ही अगदी सगळ्यांनी भरभरून प्रेम आणि प्रतिसाद दिलेला आहे, तर त्यासाठी सगळ्यांचे मनापासून आभार. आपले मसाले आणि पिठं आपण पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सुद्धा कुरिअर करणार आहोत, तर याची सगळ्यांनी नोंद घ्यावी. ज्यांची कोणाची ऑर्डर असेल तर नक्की देऊ शकता. इथे आपण सगळे पराठे लाटून घेतलेत. तवा छान गरम झालं की थोडंसं यावर तेल आपण लावून घेतलं आहे. आता यावर आपल्याला एक पराठा घालायचा आहे. जशी आपण पोळी किंवा चपाती भाजतो ना, अगदी त्याच पद्धतीने दोन्ही बाजूने मोठ्या आचेवरच आपण हा पराठा भाजून घेणार आहोत. साधारणतः थोडीशी वरची बाजू सुकली की थोडंसं तेल लावायचं आहे आणि पुन्हा याची बाजू आपण उलटून घेणार आहोत. म्हणजे या एका पराठ्यामध्ये ना भरपूर प्रमाणात फायबर, कॅल्शियम, मिनरल्स किंवा पालकामध्ये असलेले हरितद्रव्य असे भरपूर पौष्टिक गुणधर्म मिळतात. म्हणजे मुलं जरी पोळी भाजी खायला मागत नसतील ना, तसा हा एक पराठा तुम्ही त्यांना नक्की करून द्या. कारण यामध्ये आपण मल्टीग्रेन आटापासून तयार करून हा पराठा तयार केला आहे. तर सेम पद्धतीने उरलेले सगळे पराठे आपण असे भाजून घेणार आहोत. जरी गव्हाच्या पिठामध्ये केले तरीसुद्धा चालू शकेल. गव्हाच्या पिठाऐवजी फक्त ज्वारीच्या पिठामध्ये किंवा फक्त बाजरीच्या पिठात किंवा फक्त नाचणीच्या पिठामध्ये किंवा सगळी मिक्स पिठं थोडी खूप भाजी मिक्स करून असे पराठे करून देऊ शकता. म्हणजे त्यानिमित्ताने हे सगळे पौष्टिक गुणधर्म मुलांच्या पोटात जातील. भाजी पोळी जरी खात नसेल तरी असे हे पराठे खूप जास्त पौष्टिक ठरतात. तर मुलांच्या डब्यासाठी, सकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी झटपट हेल्दी करायचं असेल तसा हा प्रकार नक्की करून बघा. यामध्ये आपण डाळीचं पीठ वापरलं आहे. पीठ मळताना पीठ संपूर्ण मळून झाल्यावर थोडंसं तेल घालून मळून घेतलं, म्हणून ना याला छान मऊसूतपणा दिवसभर राहतो. म्हणजे जरी तुम्ही प्रवासाला नेताय तरी अजिबात हे कडक होणार नाही. जरी ऑफिसच्या, शाळेच्या डब्यासाठी देताय तर अगदी छान दिवसभर मऊसूत राहतील. रंगसुद्धा तुम्ही इथे बघू शकता, मस्त आलेला आहे. घरी खायचं असेल तर कोणत्याही चटणीबरोबर, गोड दह्याबरोबर तुम्ही खाऊ शकता. जर मुलांना डब्याला द्यायचं असेल तर तिळकुटाची चटणी असेल, लसणाची चटणी असेल, मी तुमच्याबरोबर बऱ्याचदा शेअर केलेल्या होत्या, तर त्या चटण्यांबरोबर तुम्ही मुलांना देऊ शकता किंवा नुसतंच खायलासुद्धा अगदी मस्त लागतं. तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकन नक्की क्लिक करा. इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.